आज ना दीपामावस्या होती, त्यामुळं म्हटलं चला आज देव वगैरे घासून घ्यावात. आणि त्यानंतर माझ्याकडे एवढे दिवे होते तेही मी क्लीन करून घेतले. त्यानंतर म्हटलं संध्याकाळी पूजेसाठी आपण आहे ना फूल वगैरे गोळा करून घ्यावा. आज देवांना घासलं होतं आणि इतके छान वाटत होते, बघू शकता माझे देव. आणि त्यानंतर आज श्रावण महिना होता, म्हणतात श्रावण महिन्यामध्ये हिरवा चुडा घातलेला शुभ असतो, म्हणून म्हटलं घालून घ्यावा आणि तोही घातला. आता मी महिनाभर नाही ना, मी पूर्ण श्रावण धरणार आहे, त्यामुळे म्हटलं चला घालून ठेवा. आणि महिनाभरही घातले. आणि त्यानंतर संध्याकाळी बघू शकता मी केलं होतं दीपपूजन, बघू शकता अशा पद्धतीने कणकेचे दिवे करून घेतले होते मी 5. आणि त्यानंतर माझ्याकडे जेवढे दिवे होते अवेलेबल त्यांना साफ वगैरे करून घेतलं. त्यानंतर फुलांना त्यांना थोडंसं डेकोरेशन म्हणजे सजवलं, त्यांना फुल वगैरे वाहिले. आणि त्यानंतर म्हटलं चला आता लहान बाळांना औक्षण करायचं होतं, म्हणून म्हटलं चला आता सियाला पण लगेच औक्षण करून घ्यावं. सियाचं हे औक्षण करून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही तिने मध्येच हात घातला ओवाळताना. खूप लहान लेकरांना केअर म्हणजे खूप लक्ष द्यावं लागतं. आणि ना त्यानंतर आहे ना तिला मस्तपैकी असं जेवण म्हणजे खाऊ घातलं. खूप नादी वगैरे लावून मी मोबाईल देत नाही जेवताना. तुम्ही कसं जीव घालता लहान लेकरांना, तुमच्या घरच्या लेकरांना, ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर अशा पद्धतीने जीव घालते आणि तीही खूप एन्जॉय करते. विमान आलं, एरोप्लेन आलं किंवा तिथली उडाली असं तसं, म्हणून मी तिला आहे ना खाऊ घालत असते. किंवा बुबू आलं, बुबू खात नाही, अशा पद्धतीने काहीतरी बोलून मी तिला खाऊ घालत असते. आणि असा होता माझा आजचा दिवस. ओके बाय. कसा वाटला नक्की